नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे दीपिका भाटकर आणि तुमचं माझ्या दीपिका कोकणी स्वादमध्ये मनापासून स्वागत. तर आज बाहेर मुसळधार पाऊस चालू आणि मूड झाला आहे आमचा आज कांदे भजी खायचा. तर हे मी ते एक नवीन पद्धत वापरणार आहे कांदे भजी बनवण्यासाठी. ते एका बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन घेतलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. बेसन आणि तांदळाचं पीठ टाकल्याने मी छान असे क्रिस्पी भजी होतात. तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा. आता ह्याच्यात मी थोडीशी हळद, लाल मसाला, थोडंसं तिखट आहे, चवीनुसार मीठ, आणि थोडासा खायचा सोडा टाकते याच्यामध्ये. भजी छान असे कुरकुरीत आणि फुलले पाहिजेत. आणि इथे सफेद तीळ वापरते. एक छान टेस्ट आणि खायला पण खूप छान वाटतं. इथे तुम्ही सफेद तीळच्या ऐवजी ओवासुद्धा वापरू शकता. थोडा ओवा टाकला तरी काही हरकत नाही, अजून छान टेस्ट येते त्याला. इथे हे सगळं मी हाताने पहिले चांगलं मिक्स करून घेणार आहे, सगळ्या गाठी सोडून घेणार आहे. त्यानंतर ह्याच्यात थोडं पाणी टाकून त्याला मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे, मीडियम करायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्याच्यामध्ये चॉप ऑनियन चांगला मिक्स झाला पाहिजे आणि आपल्याला तेलात चांगले भजी सोडता आले पाहिजे. तर इथे मी चांगलं फेटून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स केलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी बारीक उभा चिरलेला कांदा थोडा सेपरेट केला, हाताच्या साहाय्याने त्याला सेपरेट करून घ्यायचं आहे. आता ह्याला मी चांगलं मिक्स करते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला मी 10 मिनटं साईडला ठेवते चांगलं मिक्स होण्यासाठी. तर हे 10 मिनिटांनी बघा मिश्रण चांगलं झालेलं आहे. गॅसवर कढईत तेल गरम करून ठेवलेलं आहे आणि ते मी चमच्याच्या साहाय्याने सोडणार आहे, हाताच्या साहाय्याने नाही. ते आपण चमच्याने थोडं थोडं सोडायचे आहेत. खूप इझी पडतं चमच्याने. आणि ह्याला मी हलकं शॅलो फ्राय करते. पहिलं गॅस स्लोवरती आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. जास्त हाय गॅस ठेवली की ते करपू शकतात आणि कच्चेही राहतात. तर हे पहा, इथे माझी डिश रेडी. आवडली असेल तर माझ्या दीपिका कोकणी स्वाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या छान छान रेसिपी तुम्हाला अपडेट होतात येईल.